कोठडी, पण त्याआधी मुंबईला एका तुरुंगात असताना बायको भेटायला. पतिनिष्ठा सांगतो आपल्याला, ऐका काय त्याग म्हणतात. बायको भेटायला आली. तिने विचार केला होता आपला नवरा परदेशात गेलाय, बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल, पैसा कमवू, थाटात संसार करू. अहो त्यांनी काय स्वप्न बघितली नसतील का हो? मस्त 2 BHK 4 BHK घ्यायचा, जमीन जुगला सगळं मस्त आनंदात राहायचं. काय नडलं होतं का हो हे सगळं करायला? पण का केलं हो? ही निष्ठा होती. निष्काम, निश्चयी, विठ्ठली, विश्वास, पाहून है वास. अनेकांचे श्रोते होती. पत्नी 18 वर्षाचं वय होतं. यमुना नाव तिचं. सावरकर माई म्हणायचे आपल्या बायकोला. सावरकर तुरुंगाच्या मागे सईच्या विषातलं साखंडा जाळी जगत दिला. तिने आपला नवरा समोर पाहिला. सावरकर सहज समोर आले, हसले आणि म्हणाले, माई मला या वेशात ओळखलं नाहीत ना? मला या वेशात ओळखलं नाहीत ना? तुम्ही विचार केला असतील की आपला नवरा परदेशात गेलाय, बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल, पैसा कमवू, थाटात संसार करू. अहो त्याने काय स्वप्न बघितली नसतील का? पण खरं सांगू का, काटा कुठे जमवायच्या, त्यात घरटी बांधायची आणि पिल्लांची निर्वाण व्हायची. यालाच जर प्रपंच असं म्हणत असतील तर असा प्रपंच चिमण्या, कावळे सगळेच करतात. जमाव करायची, प्रपंच करायचं, पोरबाळ जन्माला घालायचे, याच जर नाव प्रपंच असेल तर असा प्रपंच चिमण्या, कावळे सुद्धा करतात. पण माई माझ्या देशाचा प्रपंच करता आला, याद देण्यात म्हणा. बायकोला सांगितलं, मी तुला कसलं सुख दिलं नाही. दर वट पौर्णिमेला वनाला फेऱ्या घालताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं तू म्हणावंस तरी कसं ग? काय त्याग म्हणतात. सावरकर तुरुंगाच्या आतमध्ये असलेला नवरा बायकोशी संवाद चाललाय. हे बोलणं सोपं, ऐकणं सोपं आहे, पण केवढा मोठा त्याग होता श्रोते. आणि हा त्याग तुम्हाला आम्हाला जवाबा म्हणून काय असलं पाहिजे भक्त म्हणून घेण्याकरिता. निष्काम, निश्चयी, विठ्ठली, विश्वास, पाहून हे वास. अनेकांची ती पत्नी 18 वर्षाचं वय होतं त्या पोरीचं. खाली वाकल्या, तुरुंगाच्या सईतून हात आतमध्ये घातला, पायाला स्पर्श करणार तेवढ्यात सावरकर मागे सरकले. म्हणाले, बाई काय करता? ती काय म्हणाली माहितीये? पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नकोत. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नकोत. कारण या जन्मामध्ये स्वतःची चुलबुलकी फोडून, स्वतःचा प्रपंच फोडून राष्ट्राचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम भगवंताने मला जर या जन्मात दिलाय तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा. याला म्हणायचं पतिनिष्ठा.